जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते भूमिपूजन। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज सकाळी प्रशासकीय संकुलाच्या आवारात राज्याचे पणन मंत्री, राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी खासदार डॉ. शोभाताई बच्चाव, आमदार राघवेंद्र बदाने, आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्सना पाटील, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब बदाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विनोद बदाने, अप्पर जिल्हाधिकारी संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, उपजिल्हाधिकारी किशोर कदम, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आदींच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर इमारतीचं भूमिपूजन करण्यात आले। तर सदर इमारत 4 मजली होणार असून तळमजल्यावर वाहन व्यवस्था असेल तर चौथ्या मजल्यावर 400हून अधिक आसन क्षमतेचे सभागृह या ठिकाणी होणार असून एकूण 46 कोटी 98 लाख रुपयाचे खर्च अपेक्षित आहे। तर धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिक जनतेसाठी या ठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण होणार असून विविध शासकीय कार्यालय एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। स्वतंत्र दिनाच्या पवित्र मुहूर्ताचं निमित्ताने धुळे जिल्ह्यामध्ये नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचं भूमिपूजन झालं आहे आणि या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला निधी दिला आणि मागे राहिलेला धुळे जिल्हा आता काट टाकतोय, प्रगतीपथावर येतोय। नवीन अतिआधुनिक जिल्हाधिकारी कार्यालय करण्यासाठी पहिला टप्पा निधीचा आम्हाला मिळाला आहे आणि त्याचं कामकाज लवकर सुरू होणार आहे। तमाम धुळे जिल्ह्यातील जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो।